आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये शाळांची व्यवस्था दूर ज्या जिल्हा परिषदेच्या आणि शाळा आहेत त्यांची व्यवस्था एकदम निकृष्ट दर्जाची झालेली आहे। तेथील बिल्डिंग ह्या पडायला झालेल्या आहेत आणि कालच नागपूरमध्ये एका शाळेची भिंत पडून मुलं त्याच्यामध्ये दबून मेली गेलेली आहेत आणि त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये देखील शाळांचं दुरावस्था असून तेथील देखील मेलेले आहेत। म्हणून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आम आदमी पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री माननीय मनीष सिसोदियाजी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतामध्ये हे आंदोलन चालवणार आहेत की 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळा या जाऊन आम्ही त्याची तपासणी करणार आहोत आणि त्या शाळेमध्ये जी कमतरता आहे, जी त्याच्यामध्ये कमी आहे, त्याची सर्व लिस्ट बनवून आम्ही आमच्या पार्टीच्या वरिष्ठांना कळवणार आहेत व तीच लिस्ट ही राज्य शासनाला कळवणार आहेत। आणि या राज्य शासनाला जर त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर ते आम्ही त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही मोठे जन आंदोलन छेडणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।